ज्याला सर्व देवांमध्ये प्रथम पूजेचा मान दिला जातो, अशा या वेदनाच्या गडाला वंदन करून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यावर शत्रूंशी लढून हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे राजमाता जिजाऊंचा देश आणि अखंड महाराष्ट्राच्या कुलदैवत श्रीमंत योगे राजे शिवछत्रपती राजा देवावर वंदन करून स्वराज्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढला. त्याच्यामुळे मृत्यूने नतमस्तक झाला. असा स्वराज्य रक्षक हरवले छत्रपतींच्या नावा राजे संभाजी महाराज यांना वंदन करून मृदुंगावरती मारून थाप, मृदुंगावरती मारून थाप, खेळ गडी हा रंगला कोकणाच्या या लाल मातीला रंग चढला कोकणाच्या या लाल मातीला रंग चढला.
घोरी आला जन्मभूमी स्वर्ग नगरी हो जन्मभूमी स्वर्ग नगरी जीवनचे रमण कोकणाचा लाल मातीला रंग चढला कोकणाचा लाल मातीला रंग चढला कोकणाच्या लाल मातीला रंग चढला कोकणाच्या लाल मातीला रंग चढला हे जवान ओ पाचवे नमन पाच पांडवांना सहावे नमन करतो माताळीचे शाळा भाग्यवान मी जन्मलो या कोकणात आनंद म्हणाला भाग्यवान मी जन्मलो या कोकणात आनंद म्हणाला ओ सातवे नमन करतो सप्त ऋषींना आठवे नमन श्री कृष्ण देवाला भाग्यवान मी जन्मलो या कोकणात आनंद म्हणाला भाग्यवान मी जन्मलो या कोकणात आनंद म्हणाला नववे नमन नव कंटकाशिला दहावे नमन दश मुक्ती रमणा ज्ञानमृदुंग वाचक संग आला रमण रंग खेळगडी हारंगी रंगला ज्ञानमृदुंग वाचक संग आला रमण रंग खेळगडी हारंगी रंगला अकरावे नमन रंग देवतेला बारावे नमन बंधू पैसला जरा ज्ञानमृदुंग वाचक संग आला रमण रंग खेळगडी हारंगी रंगला ज्ञानमृदुंग वाचक संग आला रमण रंग खेळगडी हारंगी रंगला ऋतुवाच्या तालावरती हा रंग भरला कोकणाच्या राजमातीला या हात चढला ज्ञानमृदुंग वाचक संग आला रमण रंग खेळगडी हारंगी रंगला ज्ञानमृदुंग वाचक संग आला रमण रंग खेळगडी हारंगी रंगला आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक नवतरुण मित्र मंडळ देवदेव मधलेवाडी यांनी श्री सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त तुम्हा सर्वांच्या मनोरंजनासाठी आज या ठिकाणी आम्हाला निमंत्रित करून आमची कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल श्री वरदान वागजाई नाट्य नमन मंडळ माबळे जाधववाडी फौजदार चव्हाण तालुका संगमेश्वर आपले शतशः ऋणी आहे. रसिको, आपण सर्वांनी शांत चित्ताने कार्यक्रम पाहून आम्हा नमन मंडळाला सहकार्य करावे. सदैव सर्व सुखदुःखात आमच्या पाठीशी उभी राहणारी आमची माबळे गावची ग्रामदेवता आई वरदान वागजाई देवी सादर करीत आहोत तिच्या चरणी हे शब्द सुमनाने गीत.
आलो तव चरणा रंग देवते नमन तुला आलो तव चरणा ताळ मृदुंगाचा साज चढला हो हो करतो तुम्हाला वंदना हो हो रंग भराया यारणा. हो रंग देवते नमन तुला आलो तव चरणा रंग देवते नमन तुला आलो तव चरणा ताळ मृदुंगाचा साज चढला हो रंग भराया यारणा हो रंग भराया यारणा. रंग देवते नमन तुला आलो तव चरणा रंग देवते नमन तुला आलो तव चरणा ताळ मृदुंगाचा साज चढला हो रंग भराया यारणा हो रंग भराया यारणा. ये शबद हो सप्त सुर आरवितो तुझ्या स्वागताला गोड मानुनी सेवा तार पामराला गोड मानुनी सेवा तार पामराला गोड मानुनी सेवा तार पामराला नटेश्वरा वंदन करतो शुभ कार्याला रसिकाची धाव मिळू दे तुझ्या बाळाला रसिकाची धाव मिळू दे तुझ्या बाळाला रसिकाची धाव मिळू दे तुझ्या बाळाला वडवडिलांचा वारसा कुणी हा करतो कोकणाची कला तोरणा हो रंग भराया यारणा हो रंग भराया यारणा. रंग देवते नमन तुला आलो तव चरणा रंग देवते नमन तुला आलो तव चरणा ताळ मृदुंगाचा साज चढला हो रंग भराया यारणा हो रंग भराया यारणा. ग्रामदेवते तू ते नागवळ वरदान वागताई रंगू दे हा खेळ वरदान वागताई रंगू दे हा खेळ वरदान वागताई रंगू दे हा खेळ नृत्य गायनाला जमू दे ग वेळ लेकराच्या मेहनतीला मिळू दे ग फळ लेकराच्या मेहनतीला मिळू दे ग फळ लेकराच्या मेहनतीला मिळू दे ग फळ. नमन करा माझी कोकणाची मृदुंगाची धापा
महादेव शंकराच्या भेटीसाठी जात आहे. हा तपस्वी कोण आहे आणि हा इथे धनस्थ का बसला आहे? हे माणसा, तू कोण आहे आणि तुझे नाव देखील का आहे? अरे दुष्ट माणसा, हा इंद्रदेव तुला काहीतरी विचारत आहे. तसे तो ऐकणार नाही. मी माझ्या शस्त्राने तुला ठार मारतो. इंद्रदेवा, हातात त्रिशूल, गळ्यात रुद्राक्षांच्या माला, कपाली भस्म, चटाधारी अंजला मित्र आहे. तो तुझ्या समोर उभा आहे. महादेवा, क्षमा असावी. तुम्ही या तपस्वीच्या वेशामध्ये असल्यामुळे महादेवा मी तुम्हाला ओळखलं नाही आणि मी तुमच्या शस्त्र देखील उचललंय. इंद्रदेवा, तुम्ही जे वागलात त्यासाठी तुम्हाला क्षमा मुलीच नाही. तुमच्या अशा वागण्याने माझ्या डोळ्यात क्रोध निर्माण झाला आहे. त्या क्रोधाने तुम्ही भस्म व्हाल. मी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही मला भस्म करून टाकू नका, तर मला जीवदान द्या. इंद्रदेवा, माझ्या डोळ्यातील अग्नितेज खाली पडायच्या अगोदर तुम्ही इथून ताबडतोब निघून जा, नाहीतर या अग्नितेजात तुम्ही भस्म व्हाल. ठीक आहे महादेवा, येतो मी. माझ्या या डोळ्यातील अग्नितेज स्वर्ग आणि पृथ्वी पडले तर स्वर्ग लोक आणि पृथ्वी नष्ट होईल. तेव्हा हे माझे अग्नितेज मी जलशय सोडून देतो. हे सागरा, माझ्या या डोळ्यातील अग्नितेज तुझ्या जलाशय सोडत आहे. तू त्याला तुझ्या समावून घे. भवसागर हा पार कराया, नाममुखी जे ठावे. भवसागर हा पार कराया, नाममुखी हरि नाम मुखी जे घावे हो, भजनी तव लागावे. हरि नाम मुखी जे घावे हो, भजनी तव लागावे. भवसागर हा पार कराया, नाममुखी जे घावे. भवसागर हा पार कराया, नाममुखी जे घावे. हरि नाममुखी जे घावे हो,
शंकरांनी आपल्या डोळ्यातील क्रोधाग्नी रूपी तेज समुद्रामध्ये सोडले. त्यातून एका बालकाचा जन्म झाला. नारायण नारायण. त्या बालकाचे नाव ब्रह्मदेवांनी जालंधर असे ठेवले. पुढे जाऊन तो संपूर्ण दैत्यांचा राजा झाला आणि आता तो इंद्रदेवांवर स्वारी करण्याची तयारी करीत आहे. असा जातो आणि समाचार घेतो. नारायण नारायण. सर्व देवांचा मला सूड घ्यायचं आहे. अमृत प्राप्तीसाठी देव आणि दानवानी मिळून समुद्र मंथन केले. त्या समुद्र मंथनातून जी काही रत्ने बाहेर पडते ती रत्ने देव आणि दानव यांनी समसमान वाटून घ्यायचे असे ठरले होते. परंतु त्या देवाने आम्हाला या दैत्यानं दगा दिला. याचाच मला सूड घ्यायचा आहे. प्रथम त्या स्वर्गलोकी जाऊन देवेंद्रावर आक्रमण करून त्याची अमरावती आणि मिळालेली रत्ने आपल्या ताब्यात घेऊया. याचकडे आपला जोडीदार राहू याला बोलवलं पाहिजे. राहू जी महाराज. आशीर्वाद असो. आज मी तुझ्यावर मोठी कामगिरी संपवणार आहे. स्वर्गलोकी जा आणि त्या इंद्रदेवाला माझा आणि रोज जाऊन अमृत प्राप्तीपासून मिळवलेली रत्ने दैत्यानं हरण करा. दैत्य तुमच्यावर आक्रमण केल्याशिवाय राहणार नाही. असा माझा निरोप. मी आता अटक स्वर्गलोकी जातो आणि तुमचा निरोप शाबास.
पडावी ती सारी रत्ने तुम्ही केव्हा पडावी ती रत्ने माझ्या स्वामी ज्यांना द्यायचं त्यांना परत करावी असाच त्यांचा निरोप आहे. कसमरा मी तुला या क्षणी ठार मारले असते पण माझा निरोप तुझ्या स्वामींना म्हणजे त्या जालंधरला जाऊन कोण सांगणार त्याला जाऊन सांग की त्याला एकही रत्न मिळणार नाही. माझी स्वामी महापराक्रम आहे हे तुम्हाला जगावरती स्वर करून जिल्ह्यात विनंती हे माझ्या विष्णू नको स्वामी. चल निघितोय. माझा जोडीदार हा तुझ्याकडे रत्न मिळवण्यासाठी आला होता. परंतु ही रत्ने आम्हाला दैत्यानं तू दिली नाहीस. उलट मला मारण्याची धमकी दिलीस. या जालंधर दैत्याला मारण्याची धमकी दिलीस. देवेंद्र आता सांभाळ. स्वतः जालंधर दैत्य आक्रमण करण्यासाठी येत आहे. देवेंद्र आज माझी मन अगदी प्रसन्न झाला आहे. त्याच्यासाठी आज तर रमण्याचं नाटकाला झालंच पाहिजे. रम्य अगं हे रम्य नाचते मी स्वर्गाची सुंदरी. नाचते मी स्वर्गाची सुंदरी. नृत्य गायनी रंगली ही नृत्य गायनी रंगली इंद्रनगरी. नाचते मी स्वर्गाची सुंदरी. नाचते मी स्वर्गाची सुंदरी. नृत्य गायनी रंगली इंद्रनगरी. नृत्य गायनी रंगली इंद्रनगरी. नाचते मी स्वर्गाची सुंदरी. नाचते मी
तो आपल्यावर चाल करून आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला तर सावधच राहिलं पाहिजे. इथं देव हळू करा. इथे लपड बोलतोस काय? अमृत प्राप्ती बसून मिळालेली रत्ने सर करतो. आम्हाला दैत्याला दिले असतीस तर रोज ही तुझ्यावर लपून बसायची वेळ आली नसती. रे जालंधर दैत्या, तुझे मरण हे माझ्या हातून आहे. आणि माझे मरण हे तुझ्या हातून आहे. देवेंद्र, काय पाहतस? शिखर काय पाहतोस? होईतच तयार. देवेंद्र, माझ्या इज्जतीत बंद केलाय. देवेंद्र, तुझा पाठलाग करून तुला बंदिवान करून ठेवणार. आलोच तुझ्या पाठलागाला. आलेले पारितोषे श्रीयोर चंद्रकांत खेडेकर, कलगीतुरा उन्नती समाज मंडळ लांजा माजी सदस्य. श्रीयोर चंद्रकांत खेडेकर, कलगीतुरा उन्नती समाज मंडळ लांजा माजी सदस्य यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आम्ही नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला.
आला आहे बघ. नारायण नारायण. ब्रह्मदेव म्हणजे हा स्वर्गाला किती नावाला दिसत आहे? हा बसाया खरंच तुझ्या स्वर्गाला कधी नावाला नाही ना? नारायण नारायण. नारायण पैसा नाही तसं तो ऐकायचं नाही. माझ्या स्वामी जलंधर दैत्य याने सगळं जेवण बंदिवान करून ठेवले. आता मी तुला बंदिवान करलो म्हणजे झालं आपलं काम. स्वामी सवाल झाली. यामुळे या जालंधर दैत्याच्या नगरी तुमचे स्वागत असो. मुलीवर कसं काय माझ्या नगरी तुमचं येणं झालं? सांगतो. या संपूर्ण त्रिखंडात फिरत असताना मी भगवान शंकरांच्या त्या कैलास पर्वतावर गेलो होतो व त्यांचे ते संपूर्ण वैभव पाहून माझ्या मनात एक विचार आला की असे दुसरे वैभव कोणाचे असेल. तेव्हा मला तुझी आठवण झाली बघ. नारायण नारायण. मुलीवर तुम्हाला अगदी योग्य व्यक्तीची आठवण झाली. आणि तुम्ही त्या शंकराचं वैभव पाहिलं का? आणि आता माझं तुम्हीच सांगा. त्या शंकराचं वैभव मोठं हे माझं. तुझे वैभव फारच मोठे आहे बघ. परंतु काय? परंतु तुझ्याकडे एका गोष्टीची कमतरता आहे बघ. आणि ती कोणती म्हणजे स्त्रीरत्न. भगवान शंकरांकडे असे एक रत्न आहे ते म्हणजे त्यांची सौंदर्य पाणपत्नी पार्वती. ते जर रत्न तुझ्याकडे आले तर तुझ्यासारखे वैभव कोणाचंच नसेल बघ. नारायण. आपण मला अगदी योग्य सल्ला दिला त्याबद्दल आपला अत्यंत आभारी आहे. या आपण नारायण नारायण. मुनिवरांनी सांगितल्याप्रमाणे या त्रैलोक्यात अशी सुंदर स्त्री आपल्याकडे नाही. या जालंधर दैत्याकडे नाही. अशी सुंदर स्त्री आपण शोधली पाहिजे. असे शोधात इंडात फिरण्यापेक्षा त्या शंकराची पत्नी पार्वती हिलाच माझ्या नगरात घेऊन येतो म्हणजे सारे प्रेम. यासाठी आपला दुसरा जोडीदार राहू याला बोलावलं पाहिजे. राहू ये. महाराजांच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद असो. महाराज कायम आहे. राहू बरोबर आहे. आज मी तुझ्यावर मोठी कामगिरी संपवणार आहे. महाराज कामगिरी आणि ती तर कोणती? राहू तू काही लॉस करू नका. आणि त्या शंकराला सांग की तुझी पत्नी पार्वती माझ्याकडे या जालंधर दैत्याकडे पाठवून दे असा माझा निरोप त्या शंकराला सांग. महाराज असंच जातो आणि त्या पार्वतीला तुमच्या पुढे हजरच करतो. शाबास. चल लाग कामाला. चला तर मग. आलेले पारितोषे श्री समर्थ खेडेकर व श्रेयांश कोटकर. श्री समर्थ खेडेकर व श्रेयांश कोटकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीने मनस्वी आभार. धन्यवाद.
भगवान शंकराच्या भेटीसाठी कैलासपर्यंत जात आहे. हे कोण आहेस तू आणि इथे कशासाठी आला आहेस? शंकराच्या भेटीसाठी आला आहे. कोण आहेस? माझे नाव नंदे. मी भगवान शंकरांचा सेवक. माझे स्वामी तपश्चर्या करीत आहे. त्यांची तपश्चर्या भंग पावता कामा नये. आता त्यांच्याशी तुझी भेट होणार नाही, तेव्हा तू इथून निघून जा. काय म्हणे? माझी भेट त्यांच्याशी होणार नाही. त्याच्या अगोदर मीच तुला इथून हाकलून लावतो. मग काय म्हणतोस? कोणत्याच तयार? हो, युद्धाला तयार. कोण आहेस तू आणि ते कशासाठी आला आहेस? मी माझ्या स्वामी जालंधर दैत्याचा निरोप घेऊन आलो आहे. महादेवा, तुम्ही अंगाला सतत भस्म लावून असता. तिकडे तुमची पार्वती एकटी असते. तिला माझ्यासोबत पाठवून द्या. ती माझ्या माणसांना खूप आवडते. माझ्या पत्नीबद्दल अशा बोलताना तुला काहीच कसे वाटत नाही. मी आता तुला भस्म करून टाकणार. महादेवा, क्षमा असावी. महादेवा, मी एक ब्राह्मण आहे. मी माझ्या स्वामींच्या आज्ञेवरून आलो आहे. मग तुम्ही ठरवा, या ब्राह्मणाला ठार मारायचे की जीवदान द्यायचे? तू एक ब्राह्मण आहेस म्हणून मी तुला जीवदान देत आहे. जा आणि सांग त्या जालंधर दैत्याला माझ्या पत्नीकडे वाकडे नजरेने पाहू नकोस, नाहीतर भगवान शंकर तुला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे महादेवा, येतो मी. माझा जोडीदार राहू हा तुझ्याकडे तुझी पत्नी पार्वती हिला आणण्यासाठी गेला होता, परंतु तू तिला पाठवले नाही. पुढे म्हणो त्या रावणाला सत्याला मारण्याची धमकी दिलीस. शंकरराव, आता तुझ्या या कैलास पर्वतावर मी स्वतः जालंधर दैत्य आक्रमण करण्यासाठी येत आहे. शंकरा, माझे स्वामी भगवान शंकर आणि तो जालंधर दैत्य यांच्यात युद्ध चालू आहे. त्या जालंधराच्या भीतीने अगोदरच सर्व देव सायरा वायरा बोलून निघून गेले. मग आता माझ्या स्वामींना कोण मला युद्धात मदत करणार? बाल गणेश इकडे पाहू. माते, काय आज्ञा आहे? येतो मी.
असो मला कशासाठी बोलावले? बाळ गणेश, तुझ्या पिताचे आणि तो जालेंद्र दैत्य यांच्यात युद्ध चालू आहे. तू रणभूमीवर जा आणि त्या जालेंद्र दैत्याच्या सर्व साथीदारांना व त्याच्या सेनेला तू मारून टाक. जा. माते, मी रणभूमीवर जातो आणि त्या जालंधरला आणि त्याच्या सेनेला मारून टाकतो. येतो मी. बाळ गणेश, एक गोष्ट तू लक्षात ठेव. तू त्या जालेंद्र दैत्याबरोबर युद्ध करू नकोस, कारण तो तुझ्या हातून मारला जाणार नाही. त्याचा मृत्यू फक्त तुझ्या पिताजींच्या हातून आहे. बाळ गणेश, तू जा, मी हे नाही. जशी आपल्या आज्ञा. त्या भगवान शंकराचा पोर तो गणेश या रणभूमीवरती आल्यापासून माझ्या या सृष्टीला ठार मारत चालला आहे. कधी एकदम माझ्या समोर येतो आणि मी त्याला शिराने ठार करतो. असे झाले आहे मला. हे बरं, तू सुद्धा कुणाची माझ्या समोर ये. एक हसवत रणभूमीवर मी तुझा सर्वत्र शोध घेत फिरत होतो. तुला ठार मारण्यासाठी मी फार आतुर झालो आहे. तेव्हा तू माझ्याशी युद्ध कर. हे तिमुल्या पोरा, तुझ्या खसमाला आवडत आहे. पुढे युद्ध कर. बघा कसा बाई. एक हसवत युद्धाला तयार हो.
जालंधर दैत्य तुला तुझ्या या कैलास परत आलाय ठार मारण्यासाठी येत आहे. शंकरा सांभाळ. जालंधर, माझी पत्नी पार्वती हिला तू घेऊन जाण्यासाठी माझे रूप धारण केलेस. तू तिला स्पर्श केलास, मी आता तुला जिवंत सोडणार नाही. जालंधर, जालंधर, जालंधर. आशीर्वाद असो. मी तुमच्या क्रोधातून उत्पन्न झालेली क्या रे, मला मला खूपच भूक लागली आहे. माझी खाण्यापिण्याची व्यवस्था करावी. तू माझ्या क्रोधापासून जन्माला आलेस तेव्हा तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे हे माझे कर्तव्य आहे. तू रणभूमीवर जा आणि त्या जालंधर दैत्याच्या शेणाला खाऊन टाक. स्वामी, कशी आपली आज्ञा. ही त्या रणभूमीवरती जाऊन त्या जालंधर दैत्याच्या शेणाला खाऊन ही माझी भूक शांत करते. येते मी.
रणभूमीवर ओरडण्याचा आणि किलचळण्याचा आवाज कोणाचा? कोण आहेस तू आणि इथे कशासाठी आला आहे? भगवान शंकराच्या आदेशावरून त्या जलंधरांनी खाण्यासाठी रणभूमीवरती गेले, परंतु त्यांना खाऊन देखील माझी भूक शांत झालेली नाही. आता 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 तुझ्या खाऊन मी माझी भूक शांत करणार. तेव्हा तू माझे भक्ष होण्यास तयार हो. मग काय कर होईल असताना माझा जोडीदार सर्वात ठार मानले. शंकरराव आता तुला ठार मारण्यासाठी मी बाहेरातून झालो आहे. कधी कधी माझ्या समोर येतोस असे मला झाले. मी तुला रणभूमीवर सर्वत्र पाहतो, शेवटी सापडणार. आता तुझा मृत्यू निश्चित होणार. ये शंकरा ये, मी तुझीच वाट पाहत होतो. तुला ठार मारण्यासाठी मी फार हरवलो आहे. काय पाहतोस? शिकार युद्धाच्या जलंधर पाहतोस काय? हो तयार. Thank you.
माझ्या शेवटी माझ्या गुरुचे मरण झाले. तुला काय हो? महादेवा हे जर मी लिखित असेल तर मी सर्व मरणाला तयार आहे. महादेवा माझा हा तुम्हाला शेवटचा प्रयोग. आता मी मरणार